गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खेळू करू शिकू या पुस्तकातील वस्त्र निर्मिती हा जो भाग आहे वस्त्र निर्मिती कार्यानुभव या विषयामध्ये तुमच्या हस्तकलेचे वेगवेगळे उद्योग आहेत त्या उद्योगांची माहिती तुम्हाला पूर्ण या संदर्भानं भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. कार्यानुभव विषयामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा या तीन ज्या मूलभूत गरजा आहेत प्रत्येक मानवाच्या त्या तीन मूलभूत गरजांवर प्रमुख असणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांची माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये अन्नामध्ये मग फलोत्पादन आहे. वेगवेगळी फळांची झाडं लावणं असेल मग टोमॅटोची झाडं का लावेना पण तुम्हाला त्याचं उत्पादन घेता आलं पाहिजे. आपल्या परिसरामध्ये तुम्हाला फलोत्पादन करता आलं पाहिजे. फळ निर्मिती फलोत्पादन करणं शेतीचा अनुभव येणं या गोष्टींसाठी तो भाग आहे. नंतर अन्न नंतर वस्त्र निर्मितीमध्ये मग भरपूर गोष्टी येतात. जसं कापडाची पिशवी तयार करणे असेल रुमाल बनवणं असेल मास्क बनवणं असेल त्याबरोबर तुम्हाला कापडी पिशवी जशी बनवतात तशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग कापडाच्या ज्या वस्तू बनवता येतील अशा वस्तू बनवणं त्या गोष्टी येतात वस्त्र निर्मितीमध्ये. मग सुईमध्ये दोरा ओवणं असेल सुई दोरा ओवल्यानंतर परत रुमालाला बाजूनं डिझाईन तयार करणं असेल रुमालावर नाव लिहिणं असेल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष एखादं नक्षीकाम करणं असेल अशा बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्यानं आपण पहिलीमध्ये साध्या गोष्टी होत्या दुसरीमध्ये आता आल्यानंतर आणखी उत्पादक व्यवसायामध्ये वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आणि निवारा या घटकामध्ये मग काय येतं निवाऱ्यामध्ये मग आपण कार्यानुभव विषयामध्ये गेल्या वर्षी घर बनवण्याचा पुठ्ठ्याची घरं बनवणं खोक्यापासून घरं बनवणं हा भाग पाहिलेला होता गेल्या वर्षी. आणि यावर्षी सुद्धा मग त्यातच वेगळं काय करता येईल आणखी याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. मग त्यातच मातकाम सुद्धा येतं. म्हणून मातीच्या विटा तयार करणं असेल मातीचे किल्ले बनवणं असेल मातीपासून शिल्पकाम करणं असेल किंवा एखादी प्रतिकृती तयार करणं असेल या सगळ्या गोष्टी या निर्मितीच्या बाबतीत म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये अन्नामध्ये येतात. फलोत्पादन किंवा एखादी फळबागेची लागवड करणं छोटी फळांची झाडं लावणं असेल मग वांगी असतील टोमॅटो असतील तुम्ही अशी झाडं लावणं असेल त्याबरोबरच परसबागेमध्ये हे काम करणं असेल मग कुंडीतलं लागवड असेल कुंडीमध्ये लागवड करतो आपण ती छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आपण अशी लागवड करू शकतो. जसं आता कुंड्यामध्ये आपल्याला हरभरा लावला तर हरभरा आता ह्या दिवसात खूप छान येतोय. हरभरा छोटी मग मेथी लावू शकता किंवा असं बऱ्याच गोष्टींची लागवड तुम्ही करू शकता तुमच्या परिसरामध्ये. तर आज आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत सकाळी आपण त्याचा अर्धा भाग पाहिलेला होता ते पाहूया. त्यामध्ये 2.1 वस्त्र निर्मिती असं म्हटलेलं आहे. जरा तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो की काय काय गोष्टी म्हणजे आपण स्क्रीनवर लिहू नका कोणी लिहू नका. हा पहा लक्ष द्या. लक्ष दिल्यानंतर ह्या झालेल्या ज्या बाबी आहेत त्या तुमच्या समोर तुम्हाला कळतील. माझा व्हिडिओ बंद करतो मी तुम्हाला स्क्रीन शेअर केल्यामुळे माझ्या व्हिडिओची आवश्यकता नाही. तर आपल्याला ऐच्छिक उपक्रमामध्ये पहिला भाग होता तो उत्पादक क्षेत्र उत्पादनाचं क्षेत्र उत्पादन करणं.
आणि उत्पादन करत असताना कशाच उत्पादन करायचं, मग ह्या उत्पादक क्षेत्रामधल्या पहिलं क्षेत्र आपल्याला होतं ते अन्नाचं क्षेत्र, म्हणजे अन्न निर्मिती करणं. आता अन्न निर्मिती आपण कशी करू शकतो, तर बागकाम करून करू शकतो. बागेत गवारी लावल्या, भेंडी लावल्या, दोडका लावला, भोपळा लावला, अशी वेगवेगळ्या अं, गोष्टी लावल्यानंतर आपण जे बागकामातून आपण घरातल्या भाज्या, घरात ज्या भाज्या आपण वापरतो त्या भाज्या घरीच मिळवू शकतो. आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये तसंच केलं, घरातल्या परिसरामध्ये भाज्यांची लागवड केली आणि आता त्या भाज्या खूप आम्हाला फायदेशीर, भेंडी मिळाली, वांगी मिळाली, वेगवेगळ्या अशा भाज्या मिळाल्या. तर याच्यावर आपण एक तासिका घेतलेली होती आधी बागकामावर. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा सुंदर असा करून आपल्या पुढं याचे 2 व्हिडिओ झालेले होते बागकामाचे. मग बागकामामध्ये बागकामाचा हा पहिला भाग होता. पहिल्या क्षेत्रातला पहिला भाग, अन्न मधला पहिला भाग होता, तो आपण पाहिलेला होता. याच्यानंतर याला लागून असणारे भाग आपण पाहत गेलो, म्हणजे 1.1 नंतर ही आकृती कुंड्यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण पाहिलेले होते. जरा हे छोटं लहान करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल. रोपांची लागवड करणं, परिसरामध्ये तुम्ही झाडं लावावी या संदर्भाने तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या परिसरात लावा, घराच्या आजूबाजूला लावा, शेतावर लावा, पण रोप लावणं हे आवश्यक होतं, ती जगवणं आवश्यक होतं. मला खूप आनंद वाटला की सरताजनं त्यानं लावलेली रोपं होती किंवा व्यंकटेशनं पाणी घालताना वारंवार मी डिस्कनेक्ट होतोय असं दिसतंय. तर मुलांनी ते जे काम केलेलं होतं शाळेच्या परिसरात नाही आता, पण त्यांच्या घराच्या परिसरात जी झाडं लावलेली होती, रोपं लावलेली होती, त्यांना पाणी घालतानाचे फोटो, झाडं वाढ कशी होत आहे म्हणजे त्या झाडासोबत त्यांचा स्वतःचा फोटो, अशा पद्धतीनं मला पाठवून दिलेलं होतं. हा पहिला भाग झाल्यानंतर आपण कुंड्यांची लागवड, ज्यामध्ये कुंड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, कुंड्यांची चित्र काढणं असेल, कुंड्या समजून घेणं असेल, याचा दुसरा भाग आपण घेतलेला होता. तोही आपल्याला युट्यूबला याचे सगळे भाग पाहायला मिळतील. कुंड्यांचे प्रकार आपण समजून घेतलेले आणि हे चित्र रंगवलेलं काढलेलं हा भाग आपण आधी घेतलेला होता. आता रोपवाटिकेला भेट यामध्ये आपल्याच विद्यार्थिनीनं एक रोपवाटिकेची तिनं दिलेली भेट आहे. तिची जी बाग होती त्या बागेत तिनं जे व्हिडिओ शूटिंग करून पाठवलेलं होतं, सगळ्या झाडांची नावं ती सांगत होती. तर त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या सहाय्यानं आपल्याला रोपवाटिकेची दर्शन घरात बसून आपण व्हर्च्युअल फील्ड ट्रिप केलेली होती. म्हणजे घरात बसूनच तिच्या बागेला भेट दिली होती. बघा तुम्ही असं करू शकता. म्हणजे आता वडगावची मुलं तिथल्या बंधाऱ्यावर गेलेली आहेत आणि तिथे शूटिंग केलेलं आहे किंवा त्यांचं जे धरण आहे त्या धरणाच्या परिसरातलं शूटिंग केलं आणि ते पाठवलं, त्याची माहिती सांगत असताना, मंदिराची माहिती सांगत असताना, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही भेट दिली आणि त्या भेट दिलेल्या ठिकाणाची माहिती, जसं संगणकाच्या कक्षाला संगणक ऑपरेटर यांच्याकडे भेट देऊन जोयानं त्यांची मुलाखत घेतलेली होती आणि ती माहिती आपल्याला व्हिडिओच्या स्वरूपात पाठवून दिलेली होती. तशी तुम्ही ज्या ठिकाणाला भेट द्याल त्या ठिकाणाचा जर व्हिडिओ तयार करून पाठवला की तो व्हिडिओ व्हर्च्युअल फील्ड ट्रिप म्हणून वापरू शकतो आपण, किंवा लाईव्ह स्वरूपात तुम्ही एखाद्या ठिकाणी भेट देत असाल तर ते तुम्हाला दाखवू शकतं सगळ्यांना. म्हणजे आता मी समजा साताऱ्यात असणाऱ्या एका कोणाला तरी सांगितलं की साताऱ्यामध्ये असणाऱ्या अजिंक्य ताऱ्यावर जाऊन तिथली माहिती आम्हाला सांगा, किंवा तिथं जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयातलं आम्हाला ती माहिती सांगा. तर आपण इथं बसून तिथल्या संग्रहालयातली माहिती पाहू शकतो, की संग्रहालयात काय काय आहे ते पाहू शकतो. लक्षात आलं का? म्हणजे आपण
घरात बसून एक ट्रिप तयार ट्रिप आपली होऊ शकते, ते पाहणं होऊ शकतं. यासाठी ही जी भेट होती, रोपवाटिकेला भेट, ती सुद्धा आपली झालेली होती. आपण प्रत्यक्ष गेलो नाही, पण त्या मुलीमुळं आपण तिथपर्यंत गेलेलो होतो. आता याच्यानंतर आपण कुंडीमध्ये रोप लावण्याची जी पद्धत आहे, तो एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि तो पाठवलेला होता की कशा पद्धतीने कुंडीमध्ये रोप लावायचं असतं. ते कसे थर द्यायचे असतात, आधी काय टाकायचं असतं, नंतर काय टाकायचं असतं, कुंडीत रोप लावण्याचा सगळा क्रम, त्या क्रमानं सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओ मधून सांगितलेल्या होत्या, जेणेकरून त्या गोष्टी तुम्ही करू शकाल. तर हा भाग सुद्धा आपला झालेला होता. कुंडीत रोप कसं लावायचं, कुंडी कशी स्वच्छ करून घ्यायची, त्याच्यात थर कसे द्यायचे, रोप कसं लावायचं, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेल्या होत्या. फळ प्रक्रिया हा जो तिसरा भाग होता, त्यामध्ये फळं, आता फळं किंवा फळांच्या चवी या बाबतीमध्ये आपण कोणतंही काय घेतलेलं नव्हतं, पण फळांची चित्र काढणं हे प्रकल्पाच्या आपण जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट ठेवणं गरजेचं आहे. प्रकल्पाची फाईल प्रत्येकाची असली पाहिजे. प्रत्येकाजवळ सगळ्या कृतीपत्रिका एका फाईलमध्ये, किंवा तुम्ही केलेला प्रोजेक्ट आहे तो फाईलमध्ये, तुम्ही जे काय कराल ती सगळे कागद एका फाईलला लावून ठेवायची. ज्यावेळेला शाळा सुरू होईल त्यावेळेला ती फाईल सरांना दाखवली पाहिजे की हे मी सुट्टीमध्ये एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत. ते सगळं एकत्र ठेवलं तर त्याचा फायदा होईल. अशी चित्र काढा, ते रंगवा, त्याच्या तक्ता तयार करा, फळाचं नाव, फळाची चव, फळाचे उपयोग, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे एकच फळ कशा कशासाठी वापरू शकतो आपण, याची माहिती तुम्ही एक तक्ता तयार करून सांगू शकता. आता फळं ज्यावेळेला पिकतात, मग ती फळं पिकण्याची प्रक्रिया कशी आहे, किंवा पिकल्यानंतर त्यांच्यात काय फरक होतो, पिकण्याच्या आधीची फळं आणि पिकल्यानंतर त्यांच्या रंगामध्ये होणारा बदल असेल किंवा चवीमध्ये होणारा बदल असेल. जसं आता हे फळ आंबा ज्यावेळेला कच्चा असतो त्यावेळेला तो कसा असतो, दिसताना हिरवा दिसतोय, पण पिकल्यानंतर त्याचा रंग बदलतोय, त्याची चव बदलते. आधी आंबट आहे, नंतर गोड झालेला आहे. केळी पहिल्यांदा कशी आहेत बघा, हिरवी असतात, नंतर पिकल्यानंतर ती पिवळी होतात. म्हणजे हा जो बदल आहे, कच्ची फळं आणि पिकलेली फळं, कच्चे टोमॅटो पहा, पिकलेले टोमॅटो बघा, यांच्यामध्ये असणारा जो बदल आहे, तो बदल फळ पिकल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा बदल तो समजून घ्यायचा आहे. कच्च्या व पिकलेल्या फळांची चव काय असते, रंग काय असतो, याची माहिती जास्तीत जास्त इथं दिले तेवढेच फळांची नाही, तुम्ही आणखी ज्यादा फळांची माहिती मिळवू शकता. आणि ज्यादा फळांची माहिती मिळवून त्याची सुद्धा त्याचा एखादा तक्ता करू शकता. आता मत्स्य व्यवसायाला भेट देणं, आता इथं माशांची चित्र तुम्ही काढू शकता. म्हणजे खाऱ्या पाण्यातील मासे आणि त्याचं चित्र काढलं, चला मी पापलेट काढतो, सुरमई काढतो, किंवा काय तुम्ही गोड्या पाण्यातले मासे काढताय किंवा निम खाऱ्या पाण्यातील मासे काढताय, माशांची तुम्ही चित्र काढू शकता. तिथं तुम्ही एवढं पहिली दुसरीच्या मुलांना काय एवढं आहे, तुम्ही नाहीतर मच्छी मार्केटला गेला तर मच्छी मार्केटमध्ये तिथलं माहिती, हा मासा कोणता आहे, त्याचं नाव काय, आणि असं विचारू शकता, किंवा हा किती रुपयाला असतो, कसा किलो आहे. ते मच्छी मार्केटमध्ये जर गेला, पण आपल्या गावाच्या ठिकाणी मच्छी मार्केट नसतं, त्यासाठी मग शहराच्या ठिकाणी जाऊन तिथल्या मच्छी मार्केटला भेट द्यावी लागेल आणि तिथली माहिती मिळवावी लागेल की हे मासे इथं समुद्रातले मासे मग इथं कसे काय आले, मग ते त्यासाठी काय त्यांना कुठं ठेवलेलं होतं, फ्रीजिंग करून ठेवलेलं होतं किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जास्त जेवढे प्रश्न विचाराल तेवढी तुम्हाला जास्त माहिती मिळेल. तर ह्या मत्स्य व्यवसायाची काही ठिकाणी मग तळी तयार केलेली आहेत, कृत्रिम तळी, शेतामध्ये तर शेततळ तयार केलेलं असतं आणि शेतातल्या तळ्यामध्ये असा कागद टाकलेला असतो, पाणी सोडलेलं असतं, पाणी खाली जाऊ नये म्हणून, आणि मग त्या पाण्यामध्ये मासे सोडलेले असतात, माशांची पिल्ल सोडलेली असतात छोटी छोटी. ती पिल्ल मोठी होतात, मासे मोठे झाले की नंतर ते मासे काढतात आणि विकायला पाठवतात. त्यांना खायला वगैरे ह्या गोष्टी टाकल्या जातात त्या तळ्यामध्ये. तर ह्या गोष्टी सुद्धा मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीनं, मासे खारवण्याची पद्धत, मासे जास्त दिवस टिकवण्यासाठी काय काय केलं जातं, या म्हणजे
मासे लगेच खराब होऊन जातात. मग ते 2 दिवस 3 दिवस महिनाभर सुद्धा काही वेळेला मासे, आता खारे मासे असतात ते जास्त दिवस टिकवतात. खारवतात, वाळवतात, त्यांना मीठ लावलेलं असतं आणि वाळवून त्यांना खारवल्यानंतर ते जास्त खारा मासा म्हणून जास्त दिवस टिकतात. तर हे माशांचे प्रकार आहे, त्याची चित्र काढणं असे. आणि माशांच्या ह्या मच्छी मार्केटला प्रत्यक्ष भेट देणं ही एक कृती होती इथं, जिथं मासळी बाजाराला भेट देऊन तुम्ही निरीक्षण करा. खाऱ्या पाण्यातील मासे, जसं सरंग आहे, सुरमई आहे. गोड्या पाण्यातील माश्यामध्ये कटला, मरळ आहे, रोहूचा मासा आहे. काही माशांना बघा मिशा मोठ्या मोठ्या असतात, म्हणजे त्या माशाचं नाव काय, छोट्या माशांची नाव काय, ही तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष मासळी बाजाराला भेट द्याल त्यावेळेला तिथं कळेल. खाऱ्या पाण्यातील जे मासे आहेत, चणोस, मुलेट अशी वेगवेगळी मासे आहेत. माशांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्ही माशांची चित्र काढणं किंवा त्यांची माहिती घेऊ शकता. माशांचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. मग आता कोळंबी मासा असेल किंवा माशामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार समजून घेण्यासाठी मासळी बाजारात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची माहिती घेणं, असे हा उपक्रम किंवा ही कृती होती. आणि सकाळी आपण पाहिलेला दुसऱ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे पहिलं क्षेत्र ते झाल्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण वस्त्र निर्मितीचा भाग पाहत होतो. आणि वस्त्र निर्मितीमध्ये संवाद होता, आणि तो संवाद त्याचं वाचन आपण सकाळच्या तासाला घेतलेलं होतं. संवाद असा होता की आजी कापूस स्वच्छ करत आहे. आर्या, श्वेता, शुभम व संकेत येतात. श्वेता म्हणाली, आजी तू काय करते आहेस, आम्हाला गोष्ट सांग ना. आजी म्हणाली, तुम्ही मला कापूस स्वच्छ करायला मदत करता का, मग मी गोष्ट सांगेन. मुले म्हणाली, हो, काय करायचं. आजी म्हणाली, या कापसातली सरकी, काड्या, वाळकी पानं काढायची. हा घ्या कापूस. मुले कापूस घेऊन तो स्वच्छ करतात. आजी म्हणाली, शाब्बास मुलांनो, चला आता मी तुम्हाला छान गोष्ट सांगते. अशा पद्धतीनं हा संवाद होता. संवाद, आणि या संवादाचं वाचन सकाळच्या तासाला आपण केलेलं होतं. आता आपण त्यावेळेस म्हटलेलो की ही जी गोष्ट आहे, कथाकथन हा जो भाग आहे पुढं, तो कथाकथन भाग आपण पाहणार आहोत. जो दुसरा भाग आहे, आ म्हणजे कथाकथन. पहा, एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातली झाडे तोडत असल्याने त्यांना भीती वाटू लागली. ते सगळे एका ठिकाणी जमून विचार करू लागले. तोच एक हरणाचे पाडस धावत आले. ते खूप घाबरले होते. त्याची आई विचारू लागली, बाळा काय झालं. पाडस म्हणाले, आई ग, मी आज कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहिला. तो तिकडे इकडे तिकडे फिरत होता. थोड्या वेळाने त्याने आपल्या अंगावरील काहीतरी ओढून काढलं आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे, तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार आहे. माणूस कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो, आणि थंडी, वारा, पाऊस यांपासून स्वतःचं संरक्षण करतो. पहा, अशा पद्धतीनं ही छोटीशी गोष्ट होती. आणि या गोष्टीमध्ये माकडानं आपल्याला माहिती दिलेली होती, जी जंगलामध्ये जे प्राणी
निरनिराळे होते, एकमेकांना मदत करायची आणि माणसं जंगलातली झाडं तोडायची, ती खाऊन सगळे घाबरायचे. एका ठिकाणी सगळ्यांची सभा भरली आणि तिथं जमून सगळेजण विचार करतायत. त्यावेळेला एक हरणाचं पाडस, पाडस म्हणजे हरणाचं बाळ, तर हरणाचं पाडस, छोटं हरिण, हरणाचं पिल्लू, ते पाडस धावत धावत आलं. ते खूप घाबरलं होतं आणि त्या आईनं विचारलं, काय झालं बाळा? आई गं, मी आज कधी न पाहिलेला प्राणी पाहिलाय. तो इकडे तिकडे फिरत होता. थोड्या वेळाने त्याच्या अंगावरील काहीतरी ओढून काढलं आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. त्यावेळेला ते ऐकल्यानंतर माकड म्हणाले, अरे तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार आहे. माणूस कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी, वारा, पाऊस यांपासून स्वतःचं संरक्षण करतो. बाकीचे कुठलेच प्राणी असं करत नाहीत. दुसरे प्राणी काय करतात? कपडे तयार करतात का? घालतात का कपडे? काहीच नाही. पण माणूस हुशार प्राणी आहे, बुद्धिमान प्राणी आहे. थंडी, वारा, पाऊस यांपासून त्यानं स्वतःचं संरक्षण केलेलं आहे. आपल्या बुद्धीनं त्यानं शेती पिकवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या शेतीपासून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्यानं निर्माण केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची ही गोष्ट होती. ही गोष्ट आता तुम्हाला वाचायची आहे. रोजर, जोया, वाचू का सर? आवाज. वाचू का? अरे एका वेळेला विकायच वाचू. जंगलात निराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मी वाचू का? थांब, रोजरचा आवाज येतोय. माणसे बोल, आवाज नाही. सर आवाज येतोय? हा, मोठ्यानं बोल. हा. एका जंगलात निराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातील झाडे तोडत असल्याने त्यांना ते सगळे एका ठिकाणी जमून विचार करू लागले. तोच एक हरणाचे पाटस धावत आले. ते खूप घाबरले होते. त्यांची आई विचारू लागली, बाळा काय झाले? पाटस म्हणाले, आई ग मी आजचा कधीही न पाहिलेले एक प्राणी पाहिला. तो इकडे तिकडे फिरत होता. थोड्याच वेळाने त्याने आपल्या अंगावरील काहीतरी ओढून काढलं आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे तो प्राणी म्हणजेच माणूस. तो खूप हुशार आहे.
काळजी घेत कापसांचा सूत काढतो त्यांचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी वारा पाऊस यापासून स्वतःचे रक्षण करतो. थँक्यू सर. हा जोया. एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातली असल्याने त्यांना भीती वाटू लागली. ते सगळे एका ठिकाणी जाऊन विचार करू लागले. तोच एक हरणाचे पारस धावत आले. ते खूप घाबरले होते. त्याची आई विचारू लागली, मला काय झालं? पारस म्हणाले, आई ग, मी आज कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहिला. तो इकडे तिकडे फिरत होता. थोड्या वेळाने त्याने आपल्या अंगावरील काहीतरी ओढून काढलं आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे, तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार आहे. माणूस कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी वारा पाऊस यांपासून स्वतःचं संरक्षण करतो. थँक्यू सर. खूप छान जोया, खूप छान. आदर्श तू प्रकट वाचन करून दाखवलंस. स्वरूप. एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातून झाडे तोडत असल्याने त्यांना भीती वाटू लागली. ते सगळे एका ठिकाणी जमून विचार करू लागले. तोच एक हरणाचे पारस धावत आले. ते खूप घाबरले होते. त्याची आई विचारू लागली, बाळा, काय झालं? पारस म्हणाले, आई ग, मी आज कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहिला. तो इकडे तिकडे फिरत होता. थोड्या वेळाने त्याने आपल्या अंगावरील काहीतरी ओढून काढलं आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे, तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार आहे. माणूस कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी वारा पाऊस यापासून स्वतःचं रक्षण करतो. धन्यवाद सर. खूप छान स्वरूप, खूप छान. मिसबा. हो सर. सर, आवाज येतोय? हा, येतोय. एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातली झाडे तोडत असल्याने त्यांना भीती वाटू लागली. ते सगळे एका ठिकाणी जमून विचार करू लागले. तोच एक हरणाचे पारस धावत आले. ते खूप घाबरले होते. त्याची आई विचारू लागली, बाळा, काय झालं? पारस म्हणाले, आई ग, मी आज कधीही न
पाहिले ना एक प्राणी पाहिला तो इकडे तिकडे फिरत होता. थोड्या वेळाने त्याने आपल्या अंगावरील काहीतरी ओढून काढले आणि ते झाडाला टांगून तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार माणूस. कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी वारा पाऊस यापासून स्वतःचं रक्षण करतो. थँक्यू सर. छान मिसला, छान. यानंतर वर्धा. सर हा वाच ना. स्क्रीन शेअर करा, माझ्याकडे पुस्तक नाही. अरे बापरे. बर. एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातील झाडे तोडत असल्याने भीती वाटू लागली. ते सगळे एका ठिकाणी जमून विचारू लागले. एक हरणारे पाडस धावत आले. ते खूप घाबरले. विचारू लागली, बाळा काय झालं? पाडस म्हणाले, आई ग, मी आज कधीही न पाहिलेला एक प्राणी पाहिला. तो फिरत होता. थोड्या वेळाने त्याने ओढून काढलं आणि ते झाडाला तो झाडाखाली झोपला. ते ऐकून माकड म्हणाले, अरे तो प्राणी म्हणजे माणूस. तो खूप हुशार आहे. माणूस कापूस पिकवतो, त्याची काळजी घेतो, कापसाचं सूत काढतो, त्याचे कपडे तयार करून अंगात घालतो आणि थंडी वारापासून पाऊस यापासून स्वतःचं रक्षण करतो. धन्यवाद सर. छान वर्धा. मला वाटतं गावी दुसऱ्या कुठेतरी गेलेली आहे, त्यामुळे कदाचित तुझ्याजवळ पुस्तक नाही आणि त्यामुळं तुला पुस्तक शेअर करावं लागलं. मुस्कान. एका जंगलात प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलात झाडे तोडत यांना
हा आवाज येत नाही व्यवस्थित. कोण आता वाचेल? कार्तिक ठावरे. जेवण नाही होत का आपलं टाइम? एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणसे जंगलातली झाडे तोडत असल्याने त्यांना यानंतर पृथ्वीराज वाच. मी व्हिडिओ बंद करून पृथ्वीराज बसलेला असतोय. आहे का पृथ्वीराज? काय झालं आता? पृथ्वीराज नाही. देवराज. एका जंगलात निरनिराळे प्राणी राहत होते. ते एकमेकांना मदत करायचे. माणूस जंगलातील झाडे तोडत असल्यानं त्यांना भीती वाटू लागली. ते तुषार.